नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रपोगेशन मेथड्स बघणार आहेत. वेगवेगळे जे फ्रुट्स क्रॉप असतील किंवा अदरही क्रॉप असतील त्याच्या प्रपोगेशन मेथड्स कोणकोणते आहे, म्हणजे त्याचं कल्टिवेशन, कमर्शियल प्रपोगेशन मेथड कशा पद्धतीने केलं जातं, कोणती मेथड यूज केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर क्वेश्चन वारंवार एक्झाममध्ये विचारले जातात. तर बघू आपण आता प्रपोगेशन मेथड्स. ठीक आहे. तर बघा, पहिलं क्रॉप आपलं कॅरोंडा. ठीक आहे, करवंद वगैरे आपण त्याला म्हणतो. तर बघा, करवंद जे आहे किंवा कॅरोंडा जे आहे, ठीक आहे, त्याचं प्रपोगेशन केलं जातं सीड किंवा हार्डवूड कटिंग. सीडद्वारे किंवा हार्डवूड कटिंगद्वारे. ठीक आहे. बघा, सीड पण यूज करतात प्रपोगेशनसाठी, किंवा हार्डवूड कटिंग म्हणजे काय रे, तर स्टेम असेल, हार्ड ब्रँचेस असतील, त्या कट केल्या जातात आणि त्या अशा पॉटमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये काय केल्या जातात, सॉईलमध्ये ग्रो केले जातात. आणि त्याला रूट्स आल्यानंतर, ठीक आहे, त्याची व्यवस्थित वाढ झाल्यानंतर ते आपण काय करतो, आपल्या फील्डमध्ये तिची कलम तयार झाल्यानंतर त्याची ग्रोईंग करतो. ठीक आहे. बघा, कॅरोंडा काय आहे, सीड आणि हार्डवूड कटिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉप कोणता आहे आपला, बघा, ऑइल पाल्म. हे बघा, ऑइल पाम. ठीक आहे, याचं जे प्रपोगेशन आहे ते सीडद्वारे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉफी. कॉफीचं प्रपोगेशन सुद्धा, कमर्शियल प्रपोगेशन सुद्धा सीडद्वारे केलं जातं. बघा, हे जे लाल लाल कलरचे दिसतं इथं, हे काय आहे, त्याचे फ्रूट आहे. ठीक आहे. आणि जे हे व्हाईटिश किंवा मिल्की व्हाईट किंवा क्रीमी कलरचे दिसत आहेत, हे काय आहे, त्याचे कॉफीचे सीड आहे. ठीक आहे, सीड आहे. या सीडद्वारे काय केलं जातं, त्याचं प्रपोगेशन केलं जातं कॉफीचं सीडद्वारे. त्याच्यानंतर असतील आपला नेक्स्ट क्रॉप फिग. ठीक आहे, अंजीर आपण त्याला म्हणतो, फिग. ठीक आहे. त्याचं प्रपोगेशन केलं जातं हार्डवूड कटिंगद्वारे, हार्डवूड कटिंग. ठीक आहे. इथं बघा, आता पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवत, हे बघा, हे फिगचं प्लांट आहे, हे फिगचं फ्रूट आहे. आणि बघा, हे जे स्टेम असेल किंवा ब्रँचेस असतील त्याची कटिंग घेतलेली आहे. ठीक आहे. हार्ड ब्रँचेस असतील, ठीक आहे, किंवा स्टेम असेल त्याची कटिंग घेतलेली आहे, म्हणून काय म्हणतात त्याला, हार्डवूड कटिंग. आणि ते आपण काय करतो, ग्रो करतो. त्याला रूटिंग झाल्यानंतर, त्याची कलम तयार झाल्यानंतर ते आपण आपल्या फील्डमध्ये लावू शकतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फिग, हार्डवूड कटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रेप. ग्रेपचं सुद्धा हार्डवूड कटिंगच आहे. तेच, ज्या हार्ड ब्रँचेस असतील, मॅच्युअर ब्रँचेस असतील, स्टेम असेल, त्याची कटिंग घेतली जाते. ठीक आहे. आणि ते ग्रो केले जातात असे पॉलिथिन बॅगमध्ये किंवा पॉटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे पोमोग्रॅनेट, एअर लेअरिंग. एअर लेअरिंग, बघा, एअर लेअरिंग म्हणजे काय, बघा, हे पिक्चर दिसते मध्ये, एक मिनटं. हं. आता हे पिक्चर बघा, मधलं पिक्चर बघा पहिले, हे जे मधलं पिक्चर आहे, ठीक आहे, काय केलं जातं, बघा, पहिल्या नंबरचं बघा, हे बघा, एक ब्रँच सिलेक्ट केली जाते जी झाडापासून वेगळी नसेल, ठीक आहे, तोडलेली नसेल. ठीक आहे. अशी एक ब्रँच सिलेक्ट केली जाते आणि त्याला असा कट केला जातो पूर्ण. ठीक आहे. कट दिला जातो, सगळं त्याची साल काढली जाते एका ब्रँचची, थोड्याशा पार्टची, एका ब्रँचच्या छोट्याशा पार्टची काय केली जाते, साल काढली जाते. आणि त्याला स्पॅग्नम मॉस बांधला जातो आणि त्यावर असं प्लास्टिक जे असेल ते कोट केलं जातं. ठीक आहे. आणि काही दिवसानंतर काय होतं मग, ज्या ठिकाणी आपण हा एरिया कट केलेला आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी झाडाची साल काढलेली आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे रूटिंग यायला सुरुवात होते. आणि जेव्हा ते रूट आले तेव्हा काय करायचं, ते जी ब्रँच असेल आपण सिलेक्ट केलेली, ज्या ब्रँचला रूट आले, ती झाडापासून सेपरेट करायची. आणि आपण त्याला काय करू शकतो, पॉटमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये पुन्हा ग्रो करू शकतो. आणि त्यातून काय करू शकतो, त्यापासून आपली एक कलम तयार करू शकतो. ठीक आहे. म्हणून पोमोग्रेनेटचं जर तुम्हाला प्रपोगेशन विचारलं तर एअर लेअरिंग. ठीक आहे, एअर लेअरिंग. ठीक आहे. याच्यावर आपण प्रत्येक प्रपोगेशनच्या मेथड आपण बघतोय त्याच्यावर एक डिटेल लेक्चर पण आपलं आहे, त्याची लिंक पण आपण प्रोव्हाइड करू, पण इथं पण मी तुम्हाला समजून सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, टी, सॉफ्ट वूड कटिंग. टी काय रे, सॉफ्ट वूड कटिंग. आता बघा, टी तुम्हाला दिसतंय, बघा इथं हे जे वर्कर आहेत, हे काय करतायत, टीचे हार्वेस्टिंग करतायत. पानं आपण ते काय करतो, पिकिंग करतो. आणि टीचं जर तुम्हाला प्रपोगेशन करायचं असेल तर जे टी असेल त्याच्या ज्या कोवळ्या ब्रँचेस असतील, सॉफ्ट ब्रँचेस असतील,
ठीक आहे. तर त्या काय केल्या जातात अशा पद्धतीने हे चित्रामध्ये दाखवले या पद्धतीने काय केल्या जातात त्या पॉलिथिन शीट पॉलिथिन बॅगमध्ये काय केल्या जातात सॉईलमध्ये त्या लावल्या जातात आणि त्याला काय होते रूटिंग होते आणि त्यानंतर ते आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट काय आपला आता लिची एअर लेअरिंग. ठीक आहे. आता एअर लेअरिंग समजून सांगितलं तुम्हाला एअर लेअरिंग. बघा इथं पहिल्या चित्रामध्ये काय केलेलं आहे ते साल काढलेली त्याची त्यानंतर इथं स्पॅग्नम मॉस आणि पॉलिथिन शीट 2 नंबरच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय. इथं काय केले त्याला रॅप केलेले. त्यानंतर 3 नंबरचं चित्र आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला रुटिंग झालेली दिसते रुटिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि 4 नंबरच्या चित्रामध्ये तुम्हाला फ्रूट वगैरे दिसतात लिचीचे कसे असतात ते दाखवायला. बघा लिची एअर लेअरिंग. ठीक आहे. त्यानंतर बघा ॲवॅकॅडो मध्ये सुद्धा एअर लेअरिंग. आता एअर लेअरिंग सांगायची गरज नाही काय असतं. ठीक आहे. त्यानंतर चेरीमध्ये सुद्धा एअर लेअरिंग केली जाते प्रपोगेशनसाठी. त्यानंतर गव्हामध्ये स्टुलिंग केली जाते. स्टुलिंग बघा काय केलं जातं आता गव्हामध्ये स्टुलिंग. बघा हे गव्हाचं प्लांट आहे. गव्हा म्हणजे काय रे आपला पेरू. ठीक आहे. पेरू. गव्हा म्हणजे काय पेरू. कशी केली जाते प्रपोगेशन स्टुलिंग. बघा हे जे प्लांट आहे बघा इथपर्यंत त्याचे रूट आहे. इथपासून खाली रूट आहे. मग काय केलं जातं त्या गव्हाचा जो प्लांट आहे त्याच्या जस्ट साईडला असा भर दिली जाते. मातीची भर दिली जाते जेणेकरून त्याचे जे ब्रँचेस असतील त्या सुद्धा काही प्रमाणात जमिनीच्या आतमध्ये गेल्या पाहिजे आणि मग काय होतं या ब्रँचेसला रूटिंग व्हायला स्टार्ट होते. दुसऱ्या चित्रामध्ये पण बघा इथं रूटिंग स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने काय केलं जातं गव्हामध्ये स्टुलिंग केलं जातं. रूटिंग झाल्यानंतर त्या ब्रँचेस सेपरेटली कट आउट करून पुन्हा त्या काय केल्या जातात पॉलिथिन बॅगमध्ये वगैरे काय केल्या जातात त्यापासून कलम तयार केली जाते. त्यानंतर बनाना स्वार्ड सकर बनानामध्ये काय आहे प्रपोगेशन स्वार्ड सकर्स. बघा हे मेन ब्रांच आहे. बघा हे मेन स्टेम आहे. हे मेन स्टेम आहे बनानाचं. ठीक आहे. आणि याच्या साईडला हे बघा बनानाच्या जस्ट मेन स्टेमच्या साईडला काय अशी सकर्स आलेली आहे आणि त्याचा शेप कसा आहे सॉर्ड लाईक सकल काय शेप आहे म्हणजे आपल्या तलवारीच्या पात्यासारखा शेप आहे. हे जे सकर्स आहे ते असे सेपरेट केले जातात. बघा इथं दिलेले आहे. या चित्रामध्ये गोल करतोय मी तिथं. ठीक आहे. हे काय केलं जातं आपण त्याला सॉईलच्या बाहेर काढतो आणि त्यापासून त्याचं प्रपोगेशन केलं जातं सॉर्ड सकर्स. आता बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण पण कलमा तयार करतो पण सॉर्ड सकर्स सुद्धा कमर्शियल मेथड आहे. ठीक आहे. बनानाचं विचारलं तुम्हाला सॉर्ड सकर तसं टिश्यू कल्चरमध्ये पण यूज होता आता टिश्यू कल्चरच्या कलमा वगैरे पण सॉर्ड सकर लक्षात ठेवा. त्यानंतर डेट पाम काय प्रोपगेशन डेट पामचं ऑफशूट किंवा सकर्स सेम तसंच आहे. ऑफशूट किंवा सकर्स तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. बघा ऑफशूट कुठे असतात बनानाचे सॉरी डेट पामचे. तर बघा पहिल्या चित्रामध्ये बघा हे मेन झाड आहे आणि त्याच्या जस्ट रूट साईडला काय झालेलं आहे ऑफशूट तयार झालेलं आहे. ऑफशूट तयार झालेलं आहे. मग हे ऑफशूट जे असतील ते काय केले आता असे कुदळीच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इन्स्ट्रुमेंटद्वारे काय केले जातात सेपरेट केले जातात. बघा 3 नंबरच्या चित्रामध्ये कसे केलेले ते सेपरेट झालेले आहे आणि 4 नंबरचं जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय केलेलं बघा ते जे सेपरेट केलेले ऑफशूट किंवा सकर्स आहे ते काय केलेले आहे एका पॉटमध्ये काय केलेले करत आहे आपण ते. ठीक आहे. तेव्हा ग्रो केले जातात असे हे 4 वेगवेगळे पिक्चर आहे. पहिल्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला ऑफशूट दिसतंय किंवा सकर दिसतंय. दुसऱ्यामध्ये काय काय आपण ते सेपरेट करतोय आणि तिसऱ्यामध्ये सेपरेट केलेले सकर्स किंवा ऑफशूट दिसत आहे आणि चौथ्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की ते कशा पद्धतीनं ग्रो केले जातात. ठीक आहे. तर बघा डेट पाम सांगितलं तुम्हाला की ऑफशूटद्वारे काय केलं जातं त्याचं प्रोपोगेशन केलं जातं. त्यानंतर बघा पायनॅपल पण महत्वाचं आहे. सकर्स किंवा स्लिपद्वारे सकर असेल किंवा स्लिप असेल याद्वारे काय केलं जातं पायनॅपलचं काय केलं जातं प्रपोगेशन केलं जातं. बघा कुठे आहे सकर्स. बघा हे जे रूट आहे 1 नंबरचं पिक्चर बघा हे रूट आहे त्याच्या जस्ट वरती हे आलेले सकर्स आलेले आहे. ठीक आहे. सकर्स आलेले आहे आणि स्लीप बघा पिक्चरमध्येच बघा स्लीप कुठे आहे रे हे जे फ्रूट आहे हे फ्रूटच्या जस्ट खाली इथे हे काय आलेले स्लीप.
ठीक आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये बघा स्लीप तुम्हाला दिसत आहेत, हे स्लीप दिसत आहे इथं. ठीक आहे. तर याचा यूज करून काय केलं जातं, पायनॅपल मध्ये प्रपोगेशन केलं जातं, सर्कस अँड स्लीप. ठीक आहे. त्यानंतर बघा रे, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीमध्ये रनर्स, बघा, रनर्स. ठीक आहे. याला काय म्हणतात, रनर्स. रनर्स म्हणजे काय असतं की जो एक मेन प्लांट किंवा मदर प्लांट असतो त्याच्या त्याच्या साईडला काय केलं जातं, त्याच्या ब्रँचेस काय होतात, दूर दूर फैलतात आणि त्याला काय होतात, सॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतं, त्याचं रूट्स तयार होतात, रूट्स. ठीक आहे. काय होतात, रूट्स तयार होतात त्यालाच. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, सकर. मग असे रूट ज्या ब्रँचेसला तयार झालेले आहेत ते आपण कट करून ॲज अ सेपरेट प्लांट म्हणून त्याला ग्रो करू शकतो. स्ट्रॉबेरीमध्ये रनर्स आपण प्रपोगेशनमध्ये यूज करतो. त्यानंतर आल्मंड. ठीक आहे. याच्यामध्ये टी बडिंग केली जाते, टी बडिंग. ठीक आहे. टी बडिंग बघा, बघा आता, हा जो आहे, हा ए नंबरचा, हा काय आहे, रूट स्टॉक आहे. हा काय आहे, एक रूट स्टॉक आहे. ठीक आहे. बघा, दोन तीन कन्सेप्ट असतात, रूट स्टॉक असेल, सायान असेल. ठीक आहे. दोन कन्सेप्ट लक्षात घ्या, रूट स्टॉक आणि सायान. रूट स्टॉक म्हणजे जो एक प्लांट आपण सिलेक्ट केलेला आहे की ज्याच्यावर आपण दुसऱ्या व्हेरायटीची एक कलम बांधणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एक सुपिरियर प्लांट असेल तर त्यापासून काय करतो आपण, एक सायन सिलेक्ट करतो, म्हणजे छोटासा एक भाग सिलेक्ट करतो की जो आपल्याला, समजा एक एक्झाम्पल घेऊ, एखादा एक आंबा असेल समजा, एखाद्या गावरान आंबा असेल आणि एक कलमी आंबा असेल की जे चांगला आहे किंवा चांगल्या प्रकारे इल्ड देतो. ठीक आहे. मग आपल्या गावरान आंब्यावर आपल्याला कलमी आंबा काय करायचा आहे, बांधायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आता हे आंब्यासाठी लागू नाही होणार, पण एक एक्झाम्पल घेतलं की काय केलं, समजा आपण किंवा आल्मंड आहे, आल्मंडचं किंवा बदाम जे असेल त्याचंच घेऊ आपण, एक चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे बदाम येणारे जे काय करणार आहे आपण, चांगल्या क्वालिटीचे बदाम ज्या झाडापासून किंवा ज्या व्हरायटीपासून येणार आहे त्यापासून एक छोटासा पार्ट घेणार आहे. सी नंबरमध्ये दिसतोय तो बघा, छोटासा पार्ट, त्याला आपण सायान म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो ए नंबरचा आणि बी नंबरचा जो पार्ट आहे ते काय झाले, रूट स्टॉक, की ज्यावर आपल्याला हा कलम बांधायचे, जी सुपिरियर व्हेरायटी आहे त्याची कलम त्यावर बांधायची आहे, तो झाला रूट स्टॉक. मग काय केलं जातं, टी बडिंगमध्ये असं टी शेप तयार केला जातो आणि साल अशी ओपन केली जाते. ठीक आहे. बघा, ही बी नंबरमध्ये टी टी आकारामध्ये काय केली, ती कापली पहिले. ठीक आहे. टी आकारामध्ये काय केली, ती कापलेली आहे. बघा, ड्रॉ करून दाखवतो. बघा, अशा प्रकारे काय केली, ती टी आकारामध्ये पहिले कापली. त्यानंतर काय केलं, ती साल थोडीफार ओपन केली इथं. ठीक आहे. ओपन केलेली बी मध्ये. आणि हा सी, जो की मी सांगितलं तुम्हाला, सायन आहे. सायन म्हणजे काय, जो जी एक इम्प्रूव्ड व्हेरायटी आहे की ज्याला चांगली यील्ड येते, सुपिरियर क्वालिटी आहे, अशा व्हेरायटीचा आपण काय करणार आहे, सायन सिलेक्ट करणार आहे, एक पार्ट सिलेक्ट करणार आहे. आणि हे काय केलं जातं, जो काही इम्प्रूव्ड पार्ट आहे तो याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो. बघा, डी इमेजमध्ये बघा कसं इन्सर्ट केलेला आहे तो आतमध्ये. बघा, हे टी शेप जी जागा तयार केली होती त्याच्यामध्ये आपण काय केलं, इन्सर्ट केलं ते डी मध्ये. आणि जी शेवटची इमेज आहे त्याच्यामध्ये काय केलं, त्याला एकदम रॅपिंग करून घेतली प्लास्टिकद्वारे. ठीक आहे. किंवा कशाद्वारे काय केले, ते रॅपिंग केली जेणेकरून ते तो पार्ट एकजीव झाला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतं की टी बडिंग केली जाते. आणि नंतर काय होतं, हे पार्ट एकमेकांमध्ये अटॅच होतात. ठीक आहे. ठीक आहे. हे झाले तुमची टी बडिंग. डिटेलमध्ये आपल्याला ते बघायचंच आहे अजून. तर आल्मंडमध्ये काय केली जाते, टी बडिंग केली जाते. त्यानंतर बघा, आवळा टी बडिंग आहे आणि पॅच बडिंग. बघा, हे पॅच. ठीक आहे. पॅच बडिंगमध्ये पण काय केलं जातं, असे एक चौकोनी एक पॅच तयार केला जातो. ठीक आहे. असा एक पॅच तयार केला जातो आणि त्या ठिकाणी त्या पॅचवर काय केला जातो, दुसऱ्या इमेजमध्ये बघा, इथं इथं काय केलेलं आहे की दुसऱ्या काही इम्प्रूव्ड व्हेरायटीचा, की जी एक सुपेरियर व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीचा एक छोटासा भाग त्या ठिकाणी काय केला जातो, बरोबर त्या पॅचमध्ये असा अटॅच केला जातो आणि त्याला रॅप केला जातो. ठीक आहे. हे झालं तुमची पॅच बडिंग आवळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बेरमध्ये केली ती रिंग बडिंग और टी बडिंग. टी बडिंग तर तुम्हाला सांगितलेलं जाता एक्सप्लेन करून. रिंग बडिंग म्हणजे काय, की पूर्ण एक, आता हे, हा जो एक नंबरचा, एक मिनटं, रिंग बडिंग बघायचं आपल्याला. बघा, याच्याकडे लक्ष द्या. रिंग बडिंग हा काय आहे? हा एक भाग आहे की ज्यावर आपल्याला तो इम्प्रूव्ड व्हेरायटीचा पार्ट अटॅच करायचा आहे.
तो भाग आहे किंवा तो झाड आहे. ठीक आहे. आणि ही जे आहे, ही जी रिंग तयार केलेली आहे, या रिंग ही कशाची आहे, तर ही एक नवीन इम्प्रूव्ड व्हेरायटी असेल त्याचा तो सायान आपण म्हणू, तर तो एक सायान आहे. आणि हे काय केलं जातं, बरोबर या रिंगमध्ये काय केलं जातं, हे फिट केलं जातं आणि त्यानंतर ते एकजीव होतं आणि त्यापासून त्याचं प्रपोगेशन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, तर कस्टर्ड ॲपलमध्ये टी बडिंग केले जातं. टी बडिंग एक्सप्लेन केलं मी आत्ताच. नंतर जामूनमध्ये शिल्ड ऑर पॅच बडिंग, याला शिल्ड बडिंग सुद्धा म्हणतात, पॅच बडिंग सुद्धा म्हणतात. सांगितलंय मी आत्ताच हे पॅच बडिंग म्हणजे काय. ठीक आहे. पॅच रिमूव्ह केला जातो आणि त्यामध्ये बरोबर तेवढ्याच लांबीचा किंवा तेवढ्याच ह्याचा मेजरमेंटचा इम्प्रूव्ड व्हेरायटीचा पॅच काय केला जातो, अटॅच केला जातो. एक मिनिट. त्यानंतर बघा मंडॅरिनमध्ये काय केलं जातं, टी बडिंग केलं जातं. प्रोपोगेशन मेथड बघतोय. स्वीट ऑरेंजमध्ये सुद्धा टी बडिंग प्रोपोगेशन मेथड. त्यानंतर ॲपलमध्ये टंग ग्राफ्टिंग किंवा शिल्ड बडिंग. ठीक आहे. टंग ग्राफ्टिंग किंवा शिल्ड बडिंग. ठीक आहे. आता बडिंग. ठीक आहे. यामध्ये काय करणार आहे, सेम आहे. टी बडिंग, हां सॉरी, शिल्ड बडिंग सारखंच आहे, फक्त या ठिकाणी काय केलं जातं, बड इन्सर्ट केला जातो. हा दिसतोय काय, बड. ठीक आहे. बडिंग म्हटलं इथं काय, शिल्ड बडिंग म्हणजे बड इन्सर्ट केला जातो ॲपलमध्ये. ठीक आहे. बाकी ठिकाणी आपण काय केलं होतं, एक छोटासा पार्ट इन्सर्ट केला होता, इथं डायरेक्टली बड आहे. त्यानंतर कॅशनटमध्ये सॉफ्टवूड ग्राफ्टिंग सांगितलं. सॉफ्टवूड ग्राफ्टिंग म्हणजे काय. त्यानंतर जॅकफ्रूटमध्ये इनआर्चिंग केली जाते. ठीक आहे. इनआर्चिंग म्हणजे काय एकदा बघून घ्या. बघा आता इनआर्चिंग म्हणजे काय, बघा ही इमेज बघा पहिले, ॲरो मिनटं. तसं पूर्ण एक्सप्लेन आपण एका लेक्चरमध्ये केलेलं आहे ते, पण तरी थोडंफार सांगतो. पूर्ण ते लेक्चर बघा वाटलंच तर. बघा दोन सेपरेट प्लॅन्ट असतात. हे एक प्लॅन्ट आहे आणि हे एक प्लॅन्ट आहे. हे दोघांना अटॅच केले जातात. थोडेफार असे त्यातलं स्क्रॅच केले जातं. तिची साल आहे ती बाजूला केली जाते आणि दोघं असे एकजीव केले जातात. त्यानंतर काय होतं, तिथं त्याला रुटिंग तयार होते. ठीक आहे. बघा ह्या लेफ्ट साईडला जी इमेज आहे, ठीक आहे, या ठिकाणी ही इमेज बघा. हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे. त्यातलं कोणतंही एक सुपिरियर क्वालिटीचं असणार आहे आणि एक इन्फिरियर क्वालिटीचं. आपल्याला काय करायचं, ते इन्फिरियर क्वालिटीचं जे झाड आहे त्यावर काय करायचं, सुपिरियर क्वालिटीची जी कलम आहे ती माउंट करायची किंवा त्यापासून एक नवीन कलम तयार करायची आहे. तर मग काय करायचं, समजा हे जे झाड मी सांग, हे जर समजा इन्फिरियर क्वालिटी असेल तर काय केलं जातं, हे सुपिरियर क्वालिटीच्या याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला अटॅच करायचं आहे. आणि जेव्हा ते एकजीव होईल, असं पूर्णतः अटॅच होईल, तेव्हा ही जे असतं, हे जे इन्फिरियर क्वालिटीचं आहे ते इथून कट करून टाकायचं. ठीक आहे. ही झाली इनआर्चिंग, जॅकफ्रूटमध्ये केली जाते. पुन्हा डिटेल लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेन करत नाही आहे. ठीक आहे. फक्त या लेक्चरमध्ये जसं आपण फक्त सांगायला पाहिजे होतं की जॅकफ्रूटची प्रोपोगेशन इनआर्चिंगद्वारे होतं, पण आपण सांगतोय की इनआर्चिंग म्हणजे काय. ठीक आहे. तसं पूर्ण लेक्चर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता याच्यानंतर मी फक्त जस्ट सांगतोय की कोणत्या क्रॉपमध्ये कोणते मेथड यूज केले ते प्रोपोगेशनचे, कारण की लेक्चर खूप लेंदी होईल. ठीक आहे. मँगोमध्ये बघा व्हेनियर ग्राफ्टिंग केलं जातं. मँगोमध्ये व्हेनियर ग्राफ्टिंग. ठीक आहे. ओके. थँक्यू. तर बघा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे की जे महत्त्वपूर्ण आणि आपल्या पेपरच्या दृष्टिकोनातून खूप असे महत्त्वाचे व्हिडिओ राहणार आहे. तर लेक्चरला लेक्चर अटेंड करा. त्यानंतर लेक्चरला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू. आणि महत्त्वाची सूचना, आजचं जे लेक्चर झालं त्यामध्ये जे वेगवेगळ्या ग्राफ्टिंग मेथड आहे किंवा प्रपोगेशन मेथड आहे त्याचे डिटेल लेक्चर आपण घेतलेले आहे. ठीक आहे. म्हणजे व्हिनियर ग्राफ्टिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर इनआर्चिंग म्हणजे काय, सगळं सगळं कव्हर झालेलं आहे. त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. थँक्यू.